एकादशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज उपस्थित सर्व माझे सहकारी मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि आपला मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे आहेत, आशाबाई आहिरे आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत करतो। आणि आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला। आणि एकटा नाही तर 4 पिढ्या माझे बाबाही होते पूजेला। आज 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं। त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो। पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत। मी विठ्ठल रखुमाईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो। आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो, वंदन करतो। खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवताय, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद। पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो, या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत। मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त 20-25% वारकरी आमचे बांधव भगिनी जास्त संख्येने आलेले आहेत, कारण पाऊस चांगला पडलाय, पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचं संकट नाही। एसटीला प्रवास ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय। वारकऱ्यांना आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळंच आज खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे, लाडका भाऊ पण झाला आहे, त्यालाही आपण दर महिन्याला स्टायपंड देतोय। शेतकऱ्यांना देखील 7.5 HP पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल माफ तेही करून टाकलंय। हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरची संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे। कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे। शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ, सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते। आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 2 वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले, विकास आपण करतोय, कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या, त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे। आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपले औसेकर महाराज मगाशी मला दाखवत होते, तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय, म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचा आपण आणतोय, हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे। कारण जे काही इथं आपण 73 कोटी रुपये दिले ना, 73 कोटी 80 लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन करण्यासाठी दिले, त्याचाही उपयोग इथं होतोय, चांगलं काम होतंय। आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन आपण बिलकुल बंद केले नाही, ते चालू ठेवलं, कारण शेवटी 18 तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना
पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं, म्हणजे आपल्या शासकीय पूजेमुळे त्यांचं दर्शन बंद होऊ नये, मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे. VIP लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी यापूर्वी देखील मगाशी औशेकर महाराज म्हणाले की मी अगोदर आलो, पहिलं बघितलं सगळं आणि सगळ्या सोयी नियोजन. इकडे आमचे 3 मंत्री आपले तानाजी सावंत, गिरीश महाजन, चंद्रकांत दादा इकडे थांबून होते आणि आमचं नियोजन एवढंच की बाबा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो मोठ्या प्रमाणात लाखांच्या संख्येने, त्याची गैरसोय होऊ नये. मला थोडंसं पहिल्यापासून सवय आहे, कार्यकर्ता मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय आहे. त्यामुळे मी त्या दिवशी देखील आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या ताफ्यामुळे मी मोटरसायकलवर बसून गेलो. महाराष्ट्र